तुफान पाऊस सुरू झालेला आहे. आता भज्जे करून खाव का आईस्क्रीम खाव हा प्रश्न पडला. तुफान पाऊस सुरू झाला, तुफान पाऊस. असं वाटाय उन्हाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस. तुफान पाऊस आणि पावसामध्ये भज्याची मजा काही यावर पावसामध्ये. आणि चला पाऊस बघत बघत आपण भजे खाऊया. टँटडा. आणि हे खिडकी काढूया आपण आणि इकडं आहे हे बघा पूरच पूर. हा हा हा. आणि या पावसामध्ये भज्याची मजा काही यावर. आ हा हा. या सगळेजण खायला. कोणता ऋतू आता सध्या ऋतूची नावं घेणं म्हणजे अवघड आहे. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. पावसाळ्यात भज्यांची मजा, भज्यानंतर आता चहाची मजा. बघा तुम्ही पाहू शकता कसं पाणी सगळा पूर साचला इथं खाली. हे पहा पूरच. आणि आपण इकडे मधामध्ये छानपैकी भज्याची मेजवानी करूया. तुमच्या इकडे पण असाच पाऊस आहे का कमेंट करून सांगा. माझ्या इकडे तर रोज संध्याकाळचा असा पाऊस चालू आहे. आणि म्हणून आजच्या या भज्याला आजचे हे पाऊस या भज्याच्या नावावर. पहिला पाऊस पहिले भजे. हे पाहू शकतो मी. थांबा. बघा किती पूर साचला. पाऊसच पाऊस. असं वाटायला की उन्हाळा नाही पावसाळाच आहे हा. थोडेसेच भजे उरले आणि हे पाऊस पूर्ण पूरच पूर. हे बघा इकडे किती पाणी साचलं. अरा. आणि चला आपण खाऊया या पुरामध्ये भजे. पण मला एक नाही कळलं की पाऊस पडल्यानंतर भजेच का खातात लोक सगळे. दुसरे पण खूप सारे पदार्थ असतात पण सगळेजण भज्यालाच का प्रथम प्राधान्य देतात हे कळलं नाही. परंपरेनुसार मीही तेच केलं आणि भजे बनवून खाणं सुरू केलं. तुमच्याकडे जर पाऊस असेल तर तुम्ही भजे बनवा, खिडकीला बसा, थंड हवेचा गारवा घ्या आणि गरम गरम भज्याची मजा घ्या. हेच तर जीवन आहे. कोणाच्या जीवनाला व्हॅलिडिटी आहे कोणाच्याच नाही. म्हणून भेटलेला प्रत्येक ऋतू आनंदानं जगा, स्वच्छंद जगा, स्वतःच्या नियमानुसार जगा. ऋतू मैं गेलं उडत. पावसाचा आनंद घ्या, भज्याचा आनंद घ्या, जीवनाचा आनंद घ्या.
चला, जय भीम, जय महाराष्ट्र. आणि हे आमचं घर.